पीएनजी सुविधेसाठी नागरिकांनी 3 महिन्यांच्या आत अर्ज केला नाही तर त्यांच्या भागातील एलपीजी सिलेंडर सेवा बंद केली जाऊ शकते. मंत्री छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य. तर हा नियम केवळ पीएनजी सुविधा उपलब्ध असलेल्या शहरी भागांपुरताच मर्यादित असेल. भुजबळांची माहिती. ज्योती वाघमारे दिल्लीत जाऊन केव्हापासून ऑपरेशन करायला लागल्या? राजकीय भूकंपाच्या वक्तव्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा सवाल. तर पहिल्यांदा राज्यसभेवर संधी मिळाली असल्यानं लोकांसाठी काम करण्याचा शिंदेंचा वाघमारेंना सल्ला. अकोला महापालिकेच्या सभागृहात गोंधळ. महापौरांनी केलं तब्बल 16 नगरसेवकांचं निलंबन. काँग्रेस, ठाकरेंचे शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांचं निलंबन. महापालिकेत 50 ठोके एकदम ओकेच्या घोषणा. नालासोपाऱ्याच्या निर्मळ नाका परिसरात अमोल स्वीट्स दुकानात सिलेंडरचा स्फोट. स्फोटामुळे दुकानाचं प्रचंड नुकसान. सुदैवानं जीवितहानी नाही. शेअर बाजारात मोठी घसरण. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये 1636 तर निफ्टीमध्ये 488 अंकांची घसरण. सेन्सेक्स 71,948 अंकांवर स्थिरावला. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील खैरलांजी गावातील महिलांचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन. पाण्याची टाकी बांधून 2 वर्ष पूर्ण झाली मात्र एक थेंबही पाणी मिळत नसल्यानं महिलांचा रोष. वाळू माफियानं शेतकऱ्यावर उगारली कुऱ्हाड. जीवे मारण्याचीही दिली धमकी. शेतकऱ्याला त्याच्या शेतात जाण्यापासून रोखलं. बुलढाण्यातील वडनेर भोलजी परिसरातली घटना. एजाज खान आणि जावेद खान विरोधात गुन्हा दाखल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.